विलीनीकरण हा शब्द महाराष्ट्रासाठी नवीन नाही, ना की पक्ष फुटणं. पण पक्ष फुटणं हे जास्त सोपं आहे. पक्षाचं विलीनीकरण तुलनेनं कठीण आहे. त्यामुळे फुटून नवीन तयार झालेल्या पक्षांची उदाहरणं अनेक आहेत, पण विलीनीकरण होऊन एक झालेल्या पक्षांची तुलनेनं कमी. याचं मुख्य कारण आहे महत्वाकांक्षा. जेव्हा एका पक्षाच्या सीमेत त्या पक्षाच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा सामावणं कठीण किंवा अशक्य होतं, तेव्हा पक्ष फुटतो. अगदी ह्याच्या उलटी परिस्थिती ही विलीनीकरणाची असते. इथे वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या महत्वाकांक्षा एकाच सीमेच्या आत मर्यादित कराव्या लागतात. एकमेकांच्या महत्वाकांक्षेच्या अगेन्स्ट ॲडजस्ट कराव्या लागतात. जर राजकारणी आपल्या महत्वाकांक्षा सीमित करू शकले तर ते राजकारणी कुठले. त्यामुळेच पक्ष फुटणे जास्त आणि विलीनीकरण कमी बघायला मिळतं. म्हणायला आजच्या राजकीय परिस्थितीत आणि विरोधी राजकीय पक्षांची निवडणुकीत होत असलेली वाताहत बघितली तर काँग्रेसमधून बाहेर पडलेली मंडळी एकत्र येऊन आपापले पक्ष विलीन करू शकतात हा विचार अनेकांना गुड पॉलिटिकल सेन्स किंवा गुड पॉलिटिकल स्ट्रॅटेजी वाटू शकतो. अनेक वेळा विलीनीकरण हे सत्तेच्याच बाजूने असतं, पण इथे विलीनीकरण हे पॉलिटिकल सर्व्हायव्हल किंबहुना राजकीय तडजोड असू शकते. त्याच दृष्टिकोनातून ममता बॅनर्जींना काँग्रेसनं ऑफर दिली असावी. ह्याच दृष्टिकोनातून संजय राऊतांनी अगदी आत्ताच ह्याच मुद्द्याचे सुतोवाच केले असावे. आता हे फक्त ममतांनाच लागू होतं असं नाही, तर हे म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा लागू होऊ शकतं. ममतांनी अशी ऑफर काँग्रेसकडून आल्याची बातमी आहे, पण शरद पवारांना मात्र अशी कुठलीही ऑफर काँग्रेसकडून आली असेल तर त्याची माहिती सध्या तरी मीडियाकडे नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज स्थापना दिवस. त्याचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आपल्या पक्षाला संबोधित करत होते, पण 29 मिनिटांच्या भाषणात त्यांनी 20 मिनिटं तेही आजच्या दिवशी काँग्रेस पक्षाबद्दल बोलण्यासाठी वापरले. पण आपण जेव्हा विलीनीकरणाबद्दल बोलतो तेव्हा म्हणायला जरी राजकीय पक्ष विलीन होत असले तरी नेत्यांच्या महत्वाकांक्षा या आता काँग्रेसमध्ये खरंच विलीन होऊ शकतील का? एका पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या मग त्या ममता असो किंवा मग सर्वेसर्वा सारख्याच असलेल्या सुप्रिया सुळे का असो ना.